नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा मॅथ 2चा चॅप्टर नंबर 5 क्वाड्रिलेटर्स. त्याचा प्रॅक्टिस सेट बघणार आहोत आपण 5.1. चला तर मग फर्स्ट एक्झाम्पल आहे डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम WXYZ intersect each other at point O if angle XYZ X, Y and Z is equals to 135 degree, then what is the measures of angle X, W and Z and angle Y, Z and W if length O Y equals to 5 centimeter. O आणि Y जी आहे ती 5 centimeter आपल्याला इथे दिलेली आहे and then length WY जी आहे ती किती असेल आपल्याला ते शोधायचं आहे. ठीक आहे, तर मग चला बघूया इथे सोल्युशन. ग्राम WXYZ इज पॅरलोग्राम. Opposite angle angles of parallelogram are congruent. पॅरलोग्रामचे जे ऑपोजिट अँगल्स असतात ते काय असतात? कॉंग्रंट. कॉंग्रंट म्हणजे समांतर एकरूप असतात. अँगल XWZ इक्वल्स टू कॉंग्रंट अँगल XY and Z. XWZ हा XYZ ला काय असणार आहे? कॉंग्रंट असणार आहे. बट therefore angle XYZ is equals to 135 degree. Therefore angle XWZ is equals to 135 because of opposite angle are congruent. Okay, जर XYZ हा 135 डिग्रीचा असेल तर XWZ हा पण किती असणार आहे? 135 डिग्री. Therefore angle XYZ plus angle YZW is equals to 180 degree. हे झालं. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. हे 180 डिग्रीचे असतात. आर सप्लिमेंटरी. ओके, इथे येईल therefore 135 डिग्री प्लस अँगल YZW इज इक्वल्स टू 180 डिग्री. ठीक आहे, ते येईल अँगल YZW इज इक्वल्स टू 180 डिग्री. हे इकडे प्लस आहे, तिकडे येताना हे मायनस होतील. 135 डिग्री इक्वल टू 45 डिग्री. ओके, therefore लेंथ OY इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर दिलेली आहे. आपल्याला हा अँगल मिळाला. अँगल YZW हा 45 डिग्रीचा असेल. अपोजिट अँगल. ठीक आहे, इथे घेऊया आपण लेंथ WY इज इक्वल्स टू 2 इंटू लेंथ OY. ठीक आहे, इथे काय दिलेली आहे? 5 सेंटीमीटर. त्याच्या दुप्पट ही लेंथ असणार आहे म्हणून 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. इथे डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम bisect each other. ओके, डायगोनल्स ज्या आहेत त्या पॅरलोग्रामच्या त्या बायसेक्ट करतात एकमेकांना म्हणून लेंथ WY इक्वल्स टू 2 इंटू OY किती आहे? 5 सेंटीमीटर. ही 10 सेंटीमीटर येणार आहे.
therefore length W y is equals to 10 centimeter. समजलं. सेकंड एक्झाम्पल आहे, in a parallelogram ABCD if angle A equals to 3x plus 12 degrees, B angle आहे equals to in bracket 2x minus 32 degree, then find the value of x and then find the measures of angle C and angle D. अँगल सी आणि अँगल डी आपल्याला फाइंड आउट करायला लावला आहे. आपण इथे ही डायग्राम काढून घेतलेली आहे. जे अँगल्स आपल्याला दिलेत त्याचे क्वाड्रिलेटर ABCD इज parallelogram, therefore angle A plus angle B is equals to 180 degree. हे the interior angle are supplementary. ओके, ते येईल मग 3x plus 12 bracket in bracket 2x minus 32 bracket इक्वल्स टू 180 डिग्री. आपण इथे ए ची व्हॅल्यू आणि इथे बी ची व्हॅल्यू घेतली आहे. ठीक आहे. तर आता यामध्ये कसं होणार आहे, 3x प्लस 2x केल्यावर इथे 5x येईल, मायनस हे मायनस प्लस मायनस येईल आणि 32 मधून 12 गेल्यावरती इथे 20 उरतात, इक्वल्स टू 180 डिग्री. मग आपण आता हे 20 इकडे प्लसला घेऊया. इथे 5x इक्वल्स टू इथे हे 180 इथे मायनस आहे, इथे हे प्लस होतील. मग इथे येते 5x इक्वल्स टू 200. एक्सची किंमत कशी मिळेल मग, देअरफॉर x इज इक्वल्स टू 200/5. 5 1 जार 5, 5 4 जार 20 आणि हा 0. मग एक्सची व्हॅल्यू येते 40. ओके. अँगल ए इज इक्वल्स टू अँगल सी. ते घेऊया. तर अँगल ए इक्वल्स टू 3x प्लस 12. अँगल ए इज इक्वल्स टू एक्सची प्राईस टाकून घेऊया आपण, 3 × 40 प्लस 12. ओके. अँगल ए इज इक्वल्स टू 3 × 40 किती येतील, 120 प्लस 12. तर अँगल ए इज इक्वल्स टू 132 डिग्री. देअरफॉर हे दोघं काय आहेत, इक्वल आहेत, अँगल ए आणि अँगल सी. म्हणून इथे काय येईल, अँगल सी इज इक्वल्स टू 132 डिग्री येईल. ओके. त्याच पद्धतीने इथे आपण अँगल बी घेऊया. अँगल बी इज इक्वल्स टू अँगल डी. देअरफॉर अँगल बी इज इक्वल्स टू 2x minus 32. अँगल बी इज इक्वल्स टू 2 × 40 minus 32. अँगल बी इज इक्वल्स टू 2 × 40 इथे येतील 80 मायनस 32 केल्यावरती इथे येणार आहे अँगल बी इज इक्वल्स टू 48 डिग्री. देअरफॉर अँगल डी इज इक्वल्स टू 48 डिग्री. का तर अँगल बी आणि अँगल सी काय आहेत, एकमेकांना इक्वल आहे. ठीक आहे. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे, पेरिमीटर ऑफ पॅरलोग्राम इज 150 सेंटीमीटर. वन ऑफ इट्स साइड इज ग्रेटर दॅन द अदर साइड बाय 25 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड्स. ओके. मग इथे घेऊया आपण सर्व साईडचे आपल्याला लेंथ फाइंड आउट करूया. इथे घ्यायचं लेट स्मॉलर साइड ऑफ parallelogram bx centimeter and larger side of parallelogram bx plus 25 सेंटीमीटर. ओके. आता पेरिमीटर ऑफ पॅरलोग्राम
इज इक्वल्स टू 2 ते स्मॉलर साइड प्लस larger side equals to 150 equals to 2 into x plus 25. ओके, हा फॉर्म्युला ठीक आहे. हे पेरिमीटर ऑफ पॅरलोग्राम 150 आहे आणि ह्या दोन साईड आणि ही 25 ही अदर साईड दिलेली आहे. ठीक आहे, मग आता पुढे बघूया आपण. इक्वल्स टू 150 इक्वल्स टू, आता हे 2x होतील. 2 इंटू 2x प्लस 25. ठीक आहे, मग आता हा जो 2 आहे हा इकडे डिवाइडला येऊन जाईल. तो 150 अपॉन 2 इक्वल्स टू 2x प्लस 25. आता या 2ने जर याला डिवाइड केलं तर काय आन्सर येणार आहे. 2 1 जा 2, 2 7 जा 14, इथे 1 येथून 2 5 जा 10, मग 75 तो हा 2x प्लस 25 इज इक्वल्स टू 75. ठीक आहे, असं येणार आहे. मग आता हा प्लस आहे, हा इकडे जाताना काय होईल, मायनस होईल. इथे येईल 2x इज इक्वल्स टू 75 मायनस 25. देअरफॉर 2x इज इक्वल्स टू 50. मग एक्सची व्हॅल्यू करायची आहे आपल्याला, तर मग 50 अपॉन हा 2, तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, इथे 1 येतात, 2 5 जा 10. देअरफॉर x इक्वल्स टू 25. ठीक आहे, मग स्मॉलर साईड किती आली. देअरफॉर स्मॉलर साईड ऑफ x equals to x equals to 25 centimeter. Then and larger side equal to x plus 25 equals to 25 plus 25 is equals to 50 centimeter. इथे larger side. okay, मग इथे therefore length of all side of parallelogram will be 25 centimeter, 50 centimeter and 25 centimeter and 50 centimeter. ठीक आहे, समजलं. 4th नंबरचं एक्झाम्पल आहे. इफ द रेशो ऑफ मेजर ऑफ टू ॲडजसंट अँगल ऑफ अ पॅरलोग्राम इज 1:2, फाइंड द मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ द पॅरलोग्राम. ठीक आहे, इथे किंवा लेट द मेजर ऑफ अँगल ऑफ पॅरलोग्राम bx and 2x. ओके, x म्हणजे हा 1 आणि 2x म्हणजे हा 2x. adjacent angle of a parallelogram are supplementary therefore x plus 2x equals to 180 degree. x plus 2x is 3x equals to 180 degree. Therefore x equals to 180 degree upon 3. 3 1s are 3, 3 6 are 18 and 0. Therefore x equals to 60 degree. Measures of adjacent angle फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे. इफ द रेशो ऑफ मेजर ऑफ टू ॲडजसंट अँगल ऑफ अ पॅरलोग्राम इज 1:2,
फाइंड द मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ द पॅरलोग्राम. ठीक आहे, इथे किंवा लेट द मेजर of angle of parallelogram. Bx and 2x. ओके, x म्हणजे हा 1 आणि 2x म्हणजे हा 2x. adjacent angle of a parallelogram are supplementary therefore x plus 2x equals to 180 degree. x plus 2x is 3x equals to 180 degree. Therefore x equals to 180 degree upon 3. 3 1s are 3, 3 6 are 18 and 0. Therefore x equals to 60 degree. Measures of adjacent angle. Angle 60 degree and 120 degree. Okay, therefore the measures of all angle of the parallelogram is 60 degree, 120 degree and 60 degree and 120 degree. ठीक आहे, त्याचे 4 कोण अशा पद्धतीने येतील रिस्पेक्टिवली. समजलं. 5th नंबरचं एक्झाम्पल आहे, डायगोनल्स ऑफ अ पॅरलोग्राम इंटरसेक्ट इच अदर at the point O. If AO is equals to 5 centimeter, BO is 12 centimeter and AB is 13 centimeter, then show that the quadrilateral of ABCD is a rhombus. ठीक आहे, B bracket square equals to 13 square येईल 169. ठीक आहे, मग आता इथे AO ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BO ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर स्क्वेअर प्लस 12 सेंटीमीटर स्क्वेअर. हा 5 आणि हा 12 सेंटीमीटरचा स्क्वेअर. ओके, मग इथे येतं 5चा स्क्वेअर किती येतो 25 आणि 12चा 144 इक्वल्स टू 169. हे झालं सेकंड. ह्या दोघांची टोटल येते 169. ठीक आहे, मग AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर फ्रॉम 1 and 2. Triangle of AOB is right angle triangle. Angle AOB equals to 90 degree according to the converse of Pythagoras theorem.
Therefore diagonals of parallelogram are perpendicular bisector each other. हे ज्या डायगोनल्स आहेत या एकमेकांना काय करत आहेत, परपेंडिक्युलर्स आहेत, त्या जिथे बायसेक्ट होतात तिथून त्या एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. म्हणून देअरफॉर quadrilateral of ABCD is rhombus. ओके, समजलं. तर 6 नंबरचं एक्झाम्पल आहे. इफ द फिगर 5.12 quadrilateral of PQRS and quadrilateral of ABCR are two parallelograms. If angle P is equals to 110 degree, then the measures of all angle of quadrilateral ABCR. बघा ही डायग्राम आहे 6 नंबरच्या एक्झाम्पलची. आन्सर घेऊया. quadrilateral of PQRS is parallelogram angle P is equals to 110 degree. Therefore angle R is equals to 110 degree. Quadrilateral of ABCD is parallelogram therefore angle R plus angle C is equals to 180 degree. Interior angles are supplementary. Okay, therefore 110 degree plus angle C equals to 180 degree. Angle C is equals to 180 minus 110 degree. Therefore angle C is equals to 70 degree. Therefore angle A is equals to angle C is equals to 7. हे दोघं कॉन्ग्रंट आहेत. angle B is equals to angle R is equals to 110 degree. This is opposite sides angle. Angles of a parallelogram are congruent. ठीक आहे, समजलं. 7 नंबरचं एक्झाम्पल आहे. इन अ फिगर 5.13 quadrilateral of ABCD is a parallelogram. Point E is on the ray AB such that B is equals to AB. Then prove that line ED bisect segment BC at the point F. ठीक आहे, ही बघा अशा पद्धतीची 7ची डायग्राम आहे. आता quadrilateral of ABCD is parallelogram therefore AB is congruent CD. AB ही CD ला काय आहे, कॉन्ग्रंट आहे. इथं अपोजिट साइड्स ऑफ parallelogram. Okay, AB is congruent side BE. AB ही पण काय आहे, BE ला कॉन्ग्रंट आहे.
काय आहे गिवन. Therefore CD is congruent side BE. This is equation first. In triangle BEF and triangle CDF segment BE is congruent segment CD from 1 मध्ये दिले हे दोघं कॉंग्रंट आहेत. तर अँगल BEF congruent angle CFD opposites angle EBF congruent angle DCF. अल्टरनेट्स अँगल येतात हे. Therefore angle BEF is congruent triangle CDF. टेस्ट ASA अँगल साईड अँगल टेस्टनुसार. ठीक आहे. मग इथे सेगमेंट BF सेगमेंट CF लाईन AD ही कुठे बायसेक्ट करते आहे. सेगमेंट BCला बायसेक्ट करते आहे पॉईंट F मध्ये. ठीक आहे. इथे CSCT. ओके. देन therefore line ED bisect segment BC at point F. ठीक आहे. समजलं सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.